गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आपण आपल्या घरातील नेहमीची देवपूजा, देवाची स्वच्छता, देव मांडणे आणि त्यासोबतच दीपपौर्णिमेच्या निमित्ताने घरातील दिवे स्वच्छ करण्याची तयारी करणार आहोत. आपल्या घरात सण उत्सव आले की सगळ्यात आधी आठवण येते ती आपल्या देवघराची. देवघर स्वच्छ आणि सुंदर केले की मनातील एक वेगळंच समाधान मिळतं. आपल्या रोजच्या धावपळीमध्ये रोज व्यवस्थित साफसफाई करणं आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे सण किंवा पौर्णिमेच्या दिवशी देवाची स्वच्छता किंवा ही देवघर अगदी प्रसन्न वाटते. देव स्वच्छ करताना माझ्या मनात एकच भावना असते, आपलं घर सुखी राहावं, घरातील प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी राहावी आणि आपल्या घरावर देवाची कृपा कायम राहावी. देवघरात सगळं नीटनेटकं लावलं की घरात एक सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण तयार झाल्यासारखं वाटतं. फुलं, दिवा, उदबत्ती आणि देवाची सुंदर मांडणी हे सगळं पाहिलं की मन अगदी शांत होतं. सण म्हणजे फक्त मोठी तयारी किंवा खर्च नाही, आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी प्रेमाने आणि श्रद्धेने करणं हीच तर खरी सणाची मजा आहे. तर इकडे सगळे देव वगैरे स्वच्छ करून झाले होते माझे, आणि आज अमावस्या असल्यामुळे सगळं छान सगळं देवघर वगैरे सगळं नीट स्वच्छ करण्यात आलं होतं. देव छान मस्त घासून वगैरे घेतले होते, कारण एवढ्यात म्हणजे सगळ्या कामाच्या धावपळीमध्ये देवाकडे लक्ष देणं थोडं कमी झालं होतं. आणि म्हणून म्हटलं आज सगळं प्रॉपरली सगळी पूजा करून घ्यावी. सगळं देवघर वगैरे छान मस्त स्वच्छ केलं, सगळी मांडणी केली, वस्त्र वगैरेचे सगळं काय देवाचं स्वच्छ करून टाकलं, धुतलं आणि छान इथं देवाची मांडणी केली. हे सगळं केलं. तोपर्यंत म्हटलं बाकीची जी कामं आहे ती पहिलेच सगळे आवरून घेतली होती, आणि अदवेळेला माझ्या साईडने इथे बसायचं होतं. त्याचं चालू होतं की मला पण तुझ्या ब्लॉगमध्ये यायचं आहे, म्हणून तो माझ्या साईडने इथे येऊन बसला होता. आणि सगळी मांडणी जी काही मी करते ती व्यवस्थित त्यांनी बघितली, आणि सगळं त्याच्यावर नंतर संध्याकाळी ह्या गोष्टींवर त्याचे प्रश्न सुरू झाले की हे का करत असते, काय नाही. जे काय आता मी ब्लॉगमध्ये सांगत आहे तेच त्याला मी नंतर पटवून पण सांगितलं होतं की अशी अशी पूजा केली जाते, असं असं करत असते. ह्या कारणाने आपल्याला छान म्हणजे आपल्या मनात श्रद्धा, भावना वगैरे देवाबद्दल निर्माण होते. देव आपल्याला आनंदी ठेवतो, सुखी ठेवतो, आणि कृतज्ञता आपण देवापुढे मांडत असतो. तर बघा, ही पिंड जी आहे ना, ही माझी काळी पडत आहे. म्हणजे काय माहीत त्याचा कलर गेलेला आहे, काळे पडत आहे. आता मला श्रावण महिना लागला, मला नवीन पिंड घ्यावं लागेल, कारण की आपले श्रावण सोमवार वगैरे असतात. तर बघू आता नवीन जर पिंड घेतली तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि सगळ्या देवाला इथे हळदी कुंकू लावून छान मस्त देवाची इथे पूजा करून घेतली. रोजची ती पूजा झाली की मन वगैरे प्रसन्न होते. आणि नंतर मी ते माझी जपमाळ केली. तर माळ जप करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्र उच्चार मी करत असते. तर आपली रोजची देवपूजा आहे ती झाली आहे बघा एक साईडने इथे. आणि आता मी आपले दिवे आहे ते पण स्वच्छ करून सगळे झालेले आहे. अद्वै एक साईड दिवे पुसून राहिला, ते सगळं क्लीन झालं ना. अद्वैची खुशी आहे की आज तो सगळं करणार, तर म्हणून मग ठीक आहे म्हटलं दिवे वगैरे पुसून ठेवतो. पण तुम्ही कणिक मळून आता दिवे बनवायला घेते, कारण की आपल्याला कणकेचे दिवे हवं आहे. तर तोपर्यंत आपली इकडे एक साईड आपली पूजा मांडणं होते आणि एक साईड आपले दिवे तयार होते. तर मी कणकेचे दिवे कशा प्रकारे बनवणार आहे मी तुम्हाला आता सांगते. चला तर मग पहिले आपण कणिक वगैरे मळून घेऊ. थोडीशी कणिक मुरले की दिवे छान होतात. आणि वाफेवरचे दिवे, वाफेवर कशा प्रकारे मी ठेवते ते पण मी तुम्हाला सांगते. आणि आता पूजा मांडायची वेळ होत आहे. आज दिवसभर आपण कधी पण पूजा मांडू शकतो. आज अमावस्या संपायला भरपूर टाईम आहे, तोपर्यंत आपण पूजा मांडून घेतो. तर आता थोडा वेळ झाला, आता देवपूजा वगैरे सगळी झाली. आता मी ते तयारी करून घेते. आणि दिवे वगैरे सगळं स्वच्छ करून झालं. अद्वैने छान फुलं तोडून आणले आहे, पानं आहे. त्याचं चालू होतं की आपण सजावट करूया थोडीफार, तर ते पण करायचे. आणि अद्वैला छान मस्त ओवाळून पण घ्यायचं. बघेल आता संध्याकाळी ओवाळेल किंवा मग आता दीपपूजा झाल्यानंतर त्याला ओवाळून घेईन.
चला तर मग आता कणिक मळून आपण ते दिवे बनवूया, कणकीचे दिवे बनवून घेऊया. म्हणजे ते शिजून थोडेसे छान होतात आणि थंड पण व्हायला वेळ लागतो त्याला, थंड पण होऊन जाईल. म्हणून मग आता पहिले बनवून घेते, नंतर पूजा मांडते. इथे मस्त छान पहिले कणिक मळून घेतली, त्यात थोडंसं गुळाचं पाणी ॲड केलं, कारण की आपण देवाला हाच नैवेद्य दाखवत असतो. म्हणून छान गुळाच्या पाण्यानेच कणिक भिजवली होती. आणि नंतर अशाच पद्धतीने मी इथे दिवे करून घेतले. काहीतरी वेगळा आकार वगैरे देण्याचा प्रयत्न माझा इथं चालू होता दिव्यांना. म्हणून मग आता 5 दिवे करायचे होते आणि एक दिवा जो आहे ते 1-2 दिवे जे आहे तो अद्वेसाठी करणार होते. अशाच पद्धतीने सगळे दिवे जे आहे त्याचे आकार वगैरे देऊन मी इथे तयार करून घेतले. आणि कणिक पहिले थोडीशी मळून ठेवायची, म्हणजे ती मुरल्या जाते आणि छान आपले दिवे इथे मस्त अशा पद्धतीने तयार होते. सगळे दिवे मी छान अशाच पद्धतीने तयार करून घेतले. आणि नंतर खाली एक टोप घेतला, त्यात पाणी टाकलं, गॅसवर ठेवला आणि त्याच्यावर अशी एक चाळणी ठेवली. सगळे दिवे त्याच्यावर ठेवून घेतले, म्हणजेच ते थोडे वाफवले जातात. म्हणजे आता आम्ही महालक्ष्म्यात अशाच पद्धतीने सगळे दिवे बनवत असतो. तर अशाच पद्धतीने मी आज पण बनवले आणि ते दिवे इथे वाफवले जाणार. ही पूजा मांडताना आपण पहिले ती जागा स्वच्छ करून घेतात. तसं तर आपलं घर स्वच्छ झालेलंच आहे, आपण लादी वगैरे पुसलेलं आहे, तरी पण पहिले मी एकदा सगळं स्वच्छ ती जागा पुसून घेतली. त्यावर छोटीशी स्वस्तिक काढलं, त्याच्यावर हळदी कुंकू ठेवलं आणि त्याच्यावर एक चौरंगपाट माझ्याजवळ नव्हता, कारण की माझ्याजवळ एकच चौरंगपाट असल्यामुळे मी दुसरा चौरंगपाट तिथं ठेवला होता, म्हणजे पाट ठेवला होता. त्याच्यावर ते वस्त्र अंतरलं आणि वस्त्र थोडं त्याच्यासाठी छोटं पडत होतं, म्हणून इकडून तिकडून डेकोरेशनसाठी इथं छान मस्त पानं ठेवली होती आणि आपल्या पूजेला इथं सुरुवात केलेली आहे. दीप अमावस्येला काही ठिकाणी दीपमाळ किंवा दीपोत्सवाशी संबंधित अमावस्या म्हणूनही महत्त्व दिले जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्याची पूजा करण्याची आणि शक्य तितके दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आणि पवित्र स्थान आहे. दिवा म्हणजे फक्त प्रकाश नाही, तर तो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रतीक मानला जातो. आपल्या आयुष्यातील अज्ञान, नकारात्मकता आणि अंधार दूर होऊन ज्ञान, सकारात्मकता आणि आनंदाचा प्रकाश यावा अशी भावना दिवा लावताना मनात ठेवली जाते. म्हणूनच मला दिवे स्वच्छ करून ते लावण्याची तयारी करायला खूप आवडते. पूजा करताना आपण देवाकडे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मागतो, पण कधी कधी फक्त एवढीच प्रार्थना पुरेशी असते. देवा, माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर तुझी कृपादृष्टी कायम ठेव. घरात सुख, समाधान, प्रेम आणि शांतता राहू दे. दिवा लावताना मनात एक छोटीशी इच्छा ठेवली जाते. या दिव्याच्या प्रकाशासोबत आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर जाण्यात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, प्रकाश पसरावा. आपल्या घरात जसा हा दिवा उजेड करतो, तसाच आपल्या मनातही नेहमी सकारात्मकता विचाराचा प्रकाश राहू दे. कोणाबद्दलही वाईट विचार आपल्या मनात नाही येऊ दे, असाच हा देवाकडे आपण एक प्रार्थना करायची. आणि जसं तू प्रकाश सगळीकडे देतो, तसंच माझ्या आयुष्यात, माझ्या घरादारात आणि माझ्या परिवारात असाच नेहमी साथ दे आणि प्रकाश राहू दे. तर बघा, इथे कणकीचे दिवे तयार केले होते, ते पण सुद्धा मी इथे लावून घेतले आणि सगळ्या दिव्यांची छान मस्त इथे हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली. आणि सगळ्या शेवटी जी आहे आपली ती इथे रांगोळी काढून घेतली. नंतर पूजा करताना जी आपण मांडणी करतो, तेव्हा हात वगैरे लागलं की ते सगळं मोडून जाण्याची इथे शक्यता असते, म्हणून मी सगळ्या शेवटी इथे रांगोळी काढत असते. तर आत्ताच आपली सगळी पूजा वगैरे मांडणं झालं, पूजा वगैरे झाली आहे. तर माझी ही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करताय. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्याकडची कशी पद्धत आहे पूजा करायची ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजपर्यंत मी स्वामी सेवेत नव्हती, पण आता आली आहे, तर आता काही काही पद्धती मला समजायला लागल्या की कशा प्रकारे पूजा वगैरे केली जाते. तर अशाच प्रकारे मी आजची पूजा केली. बघा पूजा किती सुंदर वाटते. घरात काही असते की खूप छान वाटते, मस्त वाटते, प्रसन्न वाटते. आणि दिवे सगळे लख्ख प्रकाशात आहे, मस्त छान
वाटत आहे आणि घर असं प्रसन्न वाटत आहे. आता एवढा वेळ झाला म्हणजे सगळ्या गोष्टी करायला. आता अद्वैला ट्युशनला वगैरे सगळीकडे न्यावं लागते. आता फक्त फक्कड असा मस्त कडक चहा घेते आणि बाकी सगळ्या गोष्टी आवडते. चला तर मग नैवेद्याचं पण आहे संध्याकाळी. तुम्ही नैवेद्यामध्ये दूध साखर जरी ठेवली तरी चालेल. असं काहीच नाही की नैवेद्याला हेच द्यावं लागेल. आणि संध्याकाळी बाळांना मस्त दिव्याने आपल्या जे आपण जे दिवे बनवले कणकेने त्यांनी बाळांना सगळ्या ओवाळा. तुमच्या घरच्या बाळांना ओवाळून घ्या आणि ते दिवे तुम्ही नंतर गायला लावू शकता किंवा तुम्ही स्वतः त्याच्यात काहीतरी करू शकता. पण माझ्या मताप्रमाणे तुम्ही गायला ते नैवेद्य द्या. आणि अशाच प्रकारे छान मस्त अशी पूजा झाली आहे आपली. चला तर मग बाय बाय.